निवडणुका होऊन 200 दिवस पूर्ण झालेला आहे. 200 दिवसापासून आपण आता नगरसेवक आहात. आपण आपल्या प्रभागामध्ये विविध प्रकारची विकास कामे केलेली आहेत किंवा आणखी करणार आहात. तर नेमका या 200 दिवसाचा जर आपल्याला थोडक्यात लेखाजोखा जर मांडायचं म्हटलं, लोकांच्या नागरिक समस्या असतील किंवा काही इतर विकासाचे प्रश्न असतील, तर नेमकी आपली काय भूमिका किंवा काय आपण धोरण म्हणतो? वास्तविक पाहता 15 जानेवारी या दिवशी आमची नियुक्ती झाली. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 15 जानेवारीपासून आत्तापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत 200 दिवस नगरसेवक म्हणून या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे. माझ्याबरोबर माझे इतरसुद्धा सहकारी आहेत. आपला प्रभाग जो आहे तो पूर्वीपेक्षा थोडासा वेगळा प्रभाग झाला. चांगला भाग जो होता, चांगला म्हणण्यापेक्षा जो आपला कमांडचा भाग होता, ज्या ठिकाणी आपण चांगली डेव्हलपमेंट केली होती, तो बराचसा भाग हा खालच्या प्रभागामध्ये गेला. तो भाग गेल्यानंतर नवीन एरिया जो आहे त्या एरियामध्ये चॅलेंजिंग वर्क्स जे होतं ते जास्त होतं आहे. अडचणी खूप आहेत आणि मला वाटतं भौतिक सुविधा ज्या आहेत त्यासाठी लोकांची प्रतीक्षा जी आहे ती खूप दिवसाची प्रतीक्षा आहे. लोकांना प्रतिनिधी कसे हवेत, तर त्यांना प्रतिनिधी सहज उपलब्ध होणारे प्रतिनिधी, फोन केल्यानंतर भेटणारे प्रतिनिधी किंवा ज्या अडचणी डोळ्यांना दिसतात, म्हणजे आपण सहज रोडवरनं फिरतो आहे, आपण प्रवास करतो आहे, आपल्या रस्त्यावरती खड्डा दिसतो आहे किंवा रस्त्यावरती एखादा अपघात होतो आहे किंवा रस्त्यावरती आपल्याला एखाद्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे, एखाद्या ठिकाणी रस्ता तुटलेला आहे, एखाद्या ठिकाणी खांब पडलेला आहे, लाईट रात्रीची स्ट्रीट लॅम्प बंद आहे. स्वतःहून ते पाहून ते काम करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी लोकांची प्रचार करताना होती. लोकांना खूप मोठं क्रांतिकारक बदल हवा आहे का, तर निश्चितपणे क्रांतिकारक बदल लोकांना अपेक्षित आहे. परंतु ज्या दैनंदिन अडचणी आहेत त्या बाकी मुख्यत्वे करून सोडवायला पाहिजे असं लोकांचं मत होतं. वडगाव बुद्रुकचा भाग आहे, नरेगावचा परिसर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दाहेरी गावचा परिसर आहे, वडगाव खुर्दचा परिसर आहे. असा हा मोठा परिसर आपल्या प्रभागामध्ये आहे. मागच्या वेळेससुद्धा नगरसेवक होतो, परंतु नंतर 4 वर्षाचा कालावधी गॅप गेला आणि मग 4 वर्षाच्या कालावधीनंतर परत महानगरपालिकेची निवडणूक आली आणि ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासन त्यांच्या अँगलने जे आहे महानगरपालिका किंवा प्रशासन काम करत होतं, अधिकारी काम करत होते का ते लोकांनी पाहिले, काम करत होते का नाही करत होते, किंवा त्यांच्या अँगलने काय रूल्स त्यांनी केले, त्यांनी काय ठोकताळे कामाचे ठरवले, कुठल्या कामाला प्रेफरन्स द्यायचं त्यांनी ठरवलं, त्याप्रमाणे काम करत होते. परंतु आता प्रतिनिधी आणि प्रशासन याच्यामध्ये संघर्ष निश्चितपणे व्हायला लागलेला आहे. त्यांना त्यांच्या अँगलने काम करायचं आहे. आम्हाला वाटतं कामं व्हायला पाहिजे पटकन, परंतु आता त्यांना बरोबर घेऊन आपल्याला कसं काम करता येईल त्यासाठी प्रयत्न बाकी निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून करतो आहे. ह्याच्यामध्ये 200 दिवसामध्ये पहिल्या 100 दिवसामध्ये तर आम्ही पुस्तिका काढली होती की 100 days 100 वर्क्स असं टार्गेट ठेवून काम केलं. 100 दिवसामध्ये जी कामं केली ती जनतेला आम्ही दाखवली. जनतेने त्याच्यावरती आम्हाला सजेशन दिल्या. 100% समाधान झालं का, तर निश्चितपणे झालं नाही. मी तर म्हणतो 65% समाधान झालं असेल, 95% आम्ही करू शकलो नाही, पण प्रयत्न बाकी निश्चितपणे होता. नंतर 200 दिवसामध्ये जी कामं गरजेची होती त्यावरती काम करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. मी स्वतः त्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट ओरिएंटेड काम कसं होईल याच्यावरती काम करतो आहे. आपल्या भागामध्ये नवीन प्रभागामध्ये आपल्याला गार्डन करायचं आहे का, तर 100% गार्डन करायचं, कारण गार्डनच नव्हतं आपल्या भागामध्ये. आपल्याला प्लेग्राऊंड करायचं आहे का, तर प्लेग्राऊंड करणं खूप गरजेचं आहे, कारण प्लेग्राऊंड नाही आहे. आपल्या गावामध्ये महिला बचत गट भवन करायचं आहे, दवाखाना करायचा आहे. आपल्या भागामध्ये वाहतुकीची समस्या जी आहे ती सोडवायची आहे. आपल्या भागामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती सोडवायची आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप एक टप्प्याटप्प्याने आपण काम निश्चितपणे करतो आहे. आता पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही काम करत असताना एक गोष्ट निश्चितपणे केली की प्रत्येक भागामध्ये पार्ट वाईज आम्ही ग्रुप केले, व्हॉट्सअप ग्रुप केले. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व
जे ॲक्टिव्ह पर्सन आहेत त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतलं, त्यांनी दिलेल्या सजेशनप्रमाणे काम केलं. त्यामध्ये आम्ही माझी टीम जी आहे त्यामध्ये जोडून दिली. पाणी आलेलं नाही आहे तर लगेच आम्ही ॲक्शन घेऊन पाणी का आलं नाही त्याचं कारण शोधून पाणी सोडण्याचा प्रयत्न. एखाद्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहे, लगेच आमचा व्यक्ती त्या ठिकाणी फोन करून प्रत्यक्ष जाऊन ते करण्याचा प्रयत्न. एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे, एखाद्या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप आहे. दररोजच्या दररोज क्विक रिस्पॉन्स टीम स्थापन करून आम्ही सर्वजण काम करतो आहे. आपण जर बघितलं ना तर आता पावसाळा चालू आहे आणि नवले ब्रिज ते वडगाव किंवा नरेतील काही भाग असेल किंवा दहेरीतील काही भाग असेल तर रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. बरोबर. कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजवले जात नाही. तर नेमकं प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधीचं कुठंतरी त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव दिसून येत आहे. खरी परिस्थिती आहे, आपल्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे हे पडलेले आहेत आणि मला वाटतं खूप पाऊस अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळं नुकसान खूप होतं आहे. सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे पूर्वी पर्क्युलेशन ऑफ वॉटर हे खूप होत होतं रस्त्यांमध्ये. आता आपण कॉन्क्रीटचे रस्ते करायला सुरुवात केली, साईड मार्जिन बिल्डिंगच्याकडे कॉन्क्रिटिंग करायला सुरुवात केली, गल्लीबोळ कॉन्क्रीट करायला लागलो आणि त्यामुळं पाण्याचं पर्क्युलेशन जे आहे त्याचं प्रमाण जे आहे पर्सेंटेजचं खूप मला वाटतं निग्लिजिबल असं पर्सेंटेज झालेलं आहे. त्यामुळं पूर्ण पाणी जे आहे म्हणजे रेन वॉटर असेल सर्व जे आहे पूर्ण रस्त्यावर येते. रस्त्यावरचं पाणी आपल्या ओढ्यामध्ये, ओढ्याचं पाणी नदीमध्ये. परंतु हे येणारं पाणी जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं सुद्धा नुकसान हे निश्चितपणे होतं आहे. परंतु ते कारण 100% ते कारण आहे का, तर निश्चितपणे ते कारण नाही आहे. कारण असं आहे की वेळोवेळी प्रशासनाला आपण बरोबर घेऊन पत्रव्यवहार करून पावसाळ्याच्या अगोदर काही खड्डे होते त्याच्यावरती जर काम केलं असतं आपण तर ते खड्ड्यांची संख्या वाढली नसती आणि आपल्याला काम करायला स्कोप मिळाला असता. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे खड्डे जे आहेत ते बुजवले गेले नाही. आता अशी परिस्थिती आहे की डांबर प्लॅन्ट बंद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे. खड्डे बुजवायचे म्हटलं तरी टेक्निकली तांत्रिक दृष्टिकोनातून ते थोडंसं अडचणीचं आहे. परंतु त्याच्यावर सुद्धा प्रयत्न आपला चालू आहे. खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे निश्चितपणे खरं आहे, परंतु त्याच्यावरती आपण निश्चितपणे सोल्युशन काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रशासनाला बरोबर घेऊन याच्यावरती काम म्हणजे मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये सर्व सणावारांचे दिवस आहेत त्याच्या अगोदर पूर्ण खड्डेमुक्त आपण कसे होऊ याच्यावर आम्ही काम करणार आहोत. आपण जर बघितलं तर नवले ब्रिज आहे. नवले ब्रिज हा महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अपघातासाठी म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. आणि आपण जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात, लोक मरतात. परंतु आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळा जे वाहतूक पोलीस वगैरे असतील ते पण सिग्नलला वगैरे नसतात किंवा अगदी बऱ्यापैकी मोठे नेते येऊन देखील त्यांनी इथं अपघाताची जी पूर्वयोजना आहेत अपघात न होऊ नये म्हणून ते केले आहेत. तरी पण अपघातावरती नियंत्रण कसं राखायचं किंवा इथली जी वाहतूक समस्या आहे आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते तर त्याच्यावरती नेमकं कसं तोडगा काढला जाईल. त्याला जोडून दुसरा प्रश्न म्हणजे की नवले पूल जो आहे तो अपघातांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण तुमच्या पक्षाचे नेते असतील किंवा सत्ताधारी पक्षातले नेते असतील किंवा खासदार असतील अपघात झाल्यानंतर येऊन व्हिजिट करणार आणि पण त्यानंतर काही काम होणार नाही. यावर तुम्ही एक नगरसेवक म्हणून स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांसाठी तुम्ही काय ॲक्शन घ्या? ॲक्च्युली हा जो नवले पुढे प्रश्न आहे त्याच्या अंतर्गत ज्या येणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थेचं कोऑर्डिनेशन कुठे कमी पडतंय का? की आता नॅशनल हायवे अथॉरिटी आहे, आपले रस्ते महामार्ग मंडळ आहे, आपलं महानगरपालिका प्रशासन आहे, ते काय करते की एकमेकावर जबाबदारी ढकलते. तर जबाबदारी न ढकलता काहीतरी त्या अनुषंगाने सर्व समावेशक काहीतरी तोडगा त्यावर काढावा. कारण नॅशनल हायवेवाल्यांचा तो आमचा जबाब नाही आहे, रस्ते विकास म्हणून ते आमचा नाही आहे, प्रशासन म्हणते ते NHA बघून घे. या कुठेतरी त्यांच्यात जी संवाद आहे ह्या चारही संस्थांमध्ये त्या 20 संवादाला कुठेतरी एक ब्रेक करून तुमच्यासारख्या लोकांनी आवाज उठवून त्या लोकांना इथं आणणं भाग पाडा. सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून जर समजा व्यवस्थितरित्या जर तोडगा काढता आला तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? निश्चितपणे नवले पुलाचा जो विषय आहे गेले 25 वर्ष या पुलाच्या अपघातांच्या बाबत आम्ही भांडतोय. पूर्वीसुद्धा नवले पुलाच्या चौकामध्ये असंख्य आंदोलनं केली. आपण त्याच्यावर रस्त्यावर उतरून त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पत्रकारांचा सुद्धा खूप मोठा रोल
निश्चितपणे आहे. कारण बरेचसे पत्रकार या भागामध्ये राहतात. आम्ही सर्वांनी मिळून याबाबत बऱ्याचशा वेळेस बैठका घेतल्या. मग त्यासाठी नॅशनल हायवे डिपार्टमेंटच्या ऑफिसला झाली, एक कॉमन बैठक मला वाटतं लोकमत पेपरच्या दालनामध्ये झाली, आपली महानगरपालिकेमध्ये झाली. वेगवेगळ्या बैठका होतात, अधिकारीसुद्धा त्या बैठकांना असतात, परंतु प्रॅक्टिकली कृती बाकी निश्चितपणे होत नाही. हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यावरती काम करत असताना नेहमी ही जाणवलेली गोष्ट आहे. नवले पूल हा आपल्याला आपलं नाव म्हणजे कुप्रसिद्ध नाव म्हणून आपण एखाद्या स्पॉटला जसं म्हणतो तसं तो निश्चितपणे आहे. परंतु त्याच्यावर सोल्युशन आहे का, तर निश्चितपणे सोल्युशन आहे. मला वाटतं NHAI सोल्युशन काढेल. मोठं DPR तयार केला आहे, खूप खर्च करून त्याच्यावर काम होईल, टेक्निकली परफेक्ट होईल, तो त्यांचा पाठ आहे. परंतु एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक अभियंता म्हणून त्याच्यावरती छोटे छोटे सोल्युशन जर आपण काढले तर आपल्याला 90% जास्त प्रमाण जे आहे अपघातांचं कमी होईल. असं मी बऱ्याचशा वेळा सांगितलं, मोठ्या सांगितलं, NHAIला सांगितलं, PWDला सांगितलं, PCWDच्या बरोबर चर्चा झाली. मला वाटतं महानगरपालिकेच्या बाबत तसं परिस्थिती आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे खरं आहे की कोऑर्डिनेशनचा जो अभाव आहे तो निश्चितपणे आहे. जबाबदारी घ्यायला लोक जे आहे प्रशासन तयार होत नाही. NHAIचं प्रश्न त्यांचा मत असं आहे की महानगरपालिकेचे आणि पूर्वीची PMRDA जी आहे त्यांचे सर्व्हिस रोड जे आहे ते इनकम्प्लीट आहेत. म्हणजे 12 मीटरचे सर्व्हिस रोड इनकम्प्लीट आहे. माझी तीच मागणी आहे. आपण जो बोगद्यापासून खेड शिवापूरपासून वाकडपर्यंत 12 मीटर दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड जर केले तर लोकल ट्रॅफिक आणि हायवेची ट्रॅफिक ही मिक्स होणार नाही, लोकल ट्रॅफिकला डिस्टर्ब होणार नाही. आणि दोन्ही बाजूचे म्हणजे मला वाटतं खेड शिवापूरपासून वाकडपर्यंत लेफ्ट साईड आणि वाकडपासून खेड शिवापूरपर्यंत दोन्ही बाजूचे 12 मीटरचे सर्व्हिस रोड जे आहे ते पूर्ण करायचे. ते शक्य आहे का? 100% शक्य आहे. जागा आपल्या ताब्यात आहे, आपल्याला काम करायची इच्छा आहे आणि त्याच्यावरती काम करायला पाहिजे. दुसरं जे आहे नवले पुलाच्या तिथे आपल्याला जो स्मशानभूमी आहे नरेगावची त्या ठिकाणी एक अंडरपास जर केला तर नरेगावची जी ट्रॅफिक जी आहे जी नवले पुलावर येते ती हायवेच्या ट्रॅफिकबरोबर मिक्स न होता ती लोकल ट्रॅफिक होऊन ती क्रॉसिंग करून वडगाव बुद्रुकच्याकडनं येणारा सर्व्हिस रोड जो आहे त्याकडे शिफ्ट होईल आणि तो चौक जो आहे आपला अपघात त्या ठिकाणी वाचू शकेल. दुसरा जो अंडरपास जो आहे तो आपल्याला भूमकर चौकामध्ये अजून एक वाढवावा लागेल. मला या ठिकाणी अतिशय सांगण्याची इच्छा अशी होती की इंग्रजांनी ज्यावेळेस मुंबईचं प्लॅनिंग केलं त्यावेळेस त्यांनी 50 वर्षाचा पुढचा विचार करून अंडरपास ठेवले, ब्रिजेस केले. आता आपण NHAIने ज्यावेळेस अंडरपास केला भूमकर चौकातला तो फक्त पुढच्या 5 वर्ष विचार करून अंडरपास केला. हा जर विचार 25 वर्ष पुढचा केला असता तर तो अंडरपास डबल झाला असता, 2 अंडरपास त्या ठिकाणी. आत्ता त्यांनी अंडरपास करावं असं प्रयोजन केलेलं आहे. आणि नवले पुलाच्या बाबत नवले पुलाचं ग्रेडियंट जो आहे सगळेजण म्हणतात की बोगद्यापासून गाडी बंद केली तर ती एवढा स्पीड घेते की लोक बंद करून गाड्या येतात. बरोबर आहे 100%. पण त्याच्यावर एक सोल्युशन आपण एक छोटं सोल्युशन होतं, कदाचित नॉन टेक्निकल असेल किंवा काय असेल मी सांगू शकत नाही. परंतु बोगदा झाल्यानंतर लगेच आपल्याला चेकपोस्ट केला होता. पूर्वी आम्ही केल्याप्रमाणे लोकमतला ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस चेकपोस्ट करून गाड्या चेकिंग करून 5-10 मिनटं थांबून मग त्या गाड्या सोडायचं असं ठरलं होतं. 1-2 महिने ते चालू झालं, ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी झाले. ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि परत तो चेकपोस्ट बंद झाला. म्हणजे आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन काढायचं का नाही अशी शंका निर्माण होते. आपल्याला जर गाड्या तिथे चेकपोस्ट म्हणजे काय, आतमध्ये घालायची, थोडी चेक करायची, बाहेर काढायची, त्यामध्ये काय अर्धा तास थांबायचं, 1 तास थांबायचं असं नाही. परंतु चेकपोस्टसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. कारण हेवी लोड ट्रॅफिक आहे. ग्रॅव्हिटीने गाडी जर बंद करून आणली तर तिचा स्पीड खूप होतो. आपण बंद गाडी करून आणली तर तिचा ब्रेक लागत नाही, स्टिअरिंग लॉक होतं. हे सर्व टेक्निकली अडचण आहेत. त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न निश्चितपणे पाहिजे. तर आपल्याला DPR होईल, 2 ठिकाणी अंडरपास होईल, फ्लायओव्हर ब्रिजेस होतील. याला वेळ लागेल, 10 वर्ष लागेल, 12 वर्ष लागेल, 15 वर्ष लागतील. परंतु त्या अगोदर 2 गोष्टी जर केल्या, दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड 12 मीटरचे महानगरपालिकेचे, NHAIचे सर्व्हिस रोड, ते सर्व सर्व्हिस रोड जे आहे इंटरकनेक्टेड पलीकडं आणि अलीकडं असे 2 अंडरपास जर केले आणि आपल्याला जर चेकपोस्ट जर केला तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याच्यावर सोल्युशन नाही गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. सर्व्हिस रोडचा जो विषय आहे तुमच्याच पक्षातले काही सहकारी आहेत त्यांच्यामुळं हे काम थांबलं जाते. कारण का जर आपण आता नवली पुलाच्या इथं जाऊन आणि पलीकडच्या बाजूला जर बघितलं
कितीतरी महिन्यांपासून फक्त थोडासा टप्पा राहिला, म्हणजे इथपर्यंत व्यवस्थित झाला आहे. नवले पूल जिथं सुरू होतं त्याच्यावर आम्ही बऱ्याच वेळा बातम्या पण केल्या, पण त्या ठिकाणचा जो भाग आहे तिथला जो रस्ता झाला तर नवले पुलाच्या ठिकाणचं जे ट्रॅफिक आहे ते कमी होईल. पण त्यासाठी तुमच्या पक्षातल्या काही सहकाऱ्यांच्याकडून जाणून बुजून असा प्रयत्न होतोय का, किंवा तुम्ही याबाबत काय आग्रही भूमिका मी घेताय? आता निवडून आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत बेसलरीचे तिथे नवले पुलाच्या अलीकडे आपण एक लेन ताब्यात घेतली आणि एक लेन वाढवली. त्यामुळं आता नवले पुलाकडनं म्हणजे वडगाव बुद्रुककडनं आलं किंवा वारजेकडनं आपण आलो तर डायरेक्ट कात्रज जायला आपल्याला 2 लेन उपलब्ध झाल्या. पूर्वी एकच लेन होती, त्यामुळं आपल्याला थांबावं लागत होतं. आता आपल्याला कात्रजकडे जाताना थांबावं लागत नाही, आपण 2 लेन वाढवल्या. काही ठिकाणी काही लोकांनी, स्थानिक लोकांनी निश्चितपणे त्या ठिकाणी अडवलेलं आहे, सर्व्हिस रोड अडवलेला आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे. त्यांनी बऱ्याच वेळा आमदारांनी सुद्धा त्यांना सजेशन दिलं की आपलं स्वतःचं अतिक्रमण जे आहे ते काढून घ्यावं, जेणेकरून लोकांचा जो प्रश्न जो सुटेल. परंतु त्यांचं काय मोबदल्याचा प्रश्न आहे, त्यांचं काय टेक्निकली अडचण आहे, त्यामुळे त्यांनी ते काढलेलं नाही. परंतु निश्चितपणे त्यांनी सुद्धा आपल्याला लोकप्रतिनिधी आपण आहोत आणि भविष्य काळामध्ये आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुमचा काय मोबदला आहे तो टेक्निकली प्रोसेस करून आपण तो प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. ती आपली जबाबदारी आहे. जे धायरी आणि नरेगाव यांच्या सेंट्रल प्लेसला आहे त्या सर्व जागा आपण ताब्यात घेतलेल्या आहे. त्या ठिकाणी नारळसुद्धा फोडलेला आहे. प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात झाली. 3 कोटी रुपये बजेट त्या गार्डनसाठी पडलेलं आहे आणि प्लॅनसुद्धा फायनल झालेले आहे. पूर्ण जागा ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. 1 वर्षाच्या आतमध्ये ते गार्डन जे आहे ते लोकांना वापरायला मिळेल. त्यामध्ये आम्ही चालण्याचा ट्रॅक 1.5 किलोमीटरचा करतो आहे, योगा हॉल करतो आहे, मुलांना खेळण्यासाठी एक वेगळं सेक्शन आम्ही करतो आहे, महिलांसाठी एक वेगळं सेक्शन करतो आहे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी करतो आहे. एक चांगला प्रोजेक्ट म्हणजे पु ल देशपांडे उद्यानसारखा एक चांगला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. परंतु टार्गेट बाकी 1 वर्षाच्या आतमध्ये ते गार्डन पूर्ण करण्याचा आहे. दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो स्वामीनारायण टेकडी आहे, ती वनविभागाची जागा होती. त्या ठिकाणी 152 एकर जी जागा आहे ती वनविभागाची जागा आहे. त्या ठिकाणी आपण पुणे महानगरपालिका आणि वनविभाग संयुक्त प्रकल्प करणार आहोत. त्यासाठी आपण ठराव दिला होता महानगरपालिकेमध्ये, तो ठराव पास झालेला आहे. आपल्याला अभिप्रायसुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. वनविभागाबरोबर आता प्रकल्प तो एकत्रितपणे आपण पूर्ण करणार आहोत. त्या ठिकाणी मग साईडच्या वॉल असेल, त्या ठिकाणी चालण्याचा ट्रॅक असेल, बाकीचे डेव्हलपमेंट ओपन जिम असतील, बाकीचे इतर डेव्हलपमेंट जे आहे, नंतर मला वाटतं त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, हे सर्व आपण मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. ती जी टेकडी जी आहे स्वामीनारायण टेकडी आपल्या भागाचं हृदय असणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन झोन आपण करणार आहोत. आणि तिसरा प्रोजेक्ट जो आहे तो पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक विद्यालय धायरीमध्ये आपण करतो आहे. 40 गुंठे जागा त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या आहे आणि त्या 40 गुंठ्यामध्ये आपण प्राथमिक विद्यालय हे पूर्ण करतो आहे. त्यासाठी आपण काम चालू केलेलं आहे. प्लॅन सँक्शन करून प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. जवळजवळ आपल्या प्रभागामध्ये आपण 15 एम्युनिटी स्पेसेसमध्ये डेव्हलपमेंट करतो आहे. एक दवाखाना आपण त्या ठिकाणी करतो आहे, बस स्टॉप करतो आहे, मुलांना खेळण्यासाठी 3 प्लेग्राऊंड आपण करतो आहे. जुनी आमची जे अपूर्ण प्रोजेक्ट जे आहेत, मग अभ्यासिका असेल, खेळायचे 2 ग्राउंड असतील, इंडोर गेमचे स्टेडियम असतील, सर्व प्रोजेक्ट जे आहेत 1 वर्षाच्या आतमध्ये कमीत कमी 15 प्रोजेक्ट आपल्याला हे पूर्ण झालेले दिसतील आणि ते लोकार्पण तिथं झालेलं दिसेल. सर्वचे सर्व प्रोजेक्ट हे तांत्रिकदृष्ट्या चांगले करून ते लोकांना कसे समर्पित होतील त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे प्रयत्न करतो आहे. या 200 दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण केलेला आहे. हे प्रोजेक्ट जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे चांगला प्रयत्न आमच्याकडनं होतो आहे. कुठला असा संकल्प केला की तुम्ही या 5 वर्षाच्या कार्यखंडात तुमच्या हातून हे मोठं काम होणं अपेक्षित आहे असं काही सांगता येईल? वास्तविक आता सर्वात मोठं काम जे आहे माझ्या प्रभागामध्ये आता तर एकतर पाण्याची खूप अडचण आहे. प्यायच्या पाण्याची नरेगाव असेल, धायरी असेल, ह्या भागामध्ये नव्याने समाविष्ट भाग आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये टँकरच्या पाण्यावरती या लोकांना अवलंबून राहावं लागतं. खूप खर्च हा टँकरच्या पाण्यावरती खर्च होतो आहे. पूर्ण मेंटेनन्स चार्जेस जे आहेत पूर्णपणे पाणी विकत घेण्यावरती खर्च होतात. त्यामुळे सोसायट्यांमध्ये खूप आर्थिक अडचण निर्माण होती.
आणि लोकांची मुख्य मागणी आहे काही डेव्हलपमेंट नाही केली तरी चालेल, मग पाण्याचा प्रश्न सोडवा. मग आमचासुद्धा तोच विषय आहे की आम्हीसुद्धा पाण्याच्या प्रश्नावर म्हणजे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता सध्या रॉ वॉटर लाईन डेव्हलप करून रॉ वॉटर आपल्या सर्व लोकांपर्यंत सफिशियंट कसं पोचवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा आमचा चालू आहे. मला वाटतं 3 लाईन आपण ज्या आहेत रॉ वॉटरच्या डेव्हलप करतो आहे, त्यांचं काम 70% झालेलं आहे. 30% लाईन पाईप येऊन पडलेले आहेत. तेवढे पाईप जर टाकून झाले तर रॉ वॉटर आपलं भरपूर मिळेल आणि मग ते डिस्ट्रीब्युशनचं निश्चितपणे होईल. त्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये ओव्हरहेड वॉटर टँक बांधायचं काम करणार आहोत. कमीत कमी 5 ओव्हरहेड वॉटर टँक आपण बांधणार आहोत. त्या कमीत कमी 50 लाखाची एक वॉटर टँक असं करून ते नियोजन आम्ही निश्चितपणे करणार आहोत. दुसरी समस्या जी आहे ती नवले पुलाचा स्पॉट जो आहे तो तुम्हाला 100% पुढील वर्षाच्या एक वर्षाच्या आतमध्ये हा सॉल्व्ह झालेला तुम्हाला दिसेल. आता नरे आणि डायरीचा बराचसा भाग नव्यानं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. जर आता तिथं पाहायला गेलं तर ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे रस्ते, वीज, गटारे असतील, लाईन असेल, आता पावसाळी पाणी जे रेन वॉटर म्हणतो आपण, जर आता तिथं पाहिलं तर आपल्या माता भगिनी अक्षरशः लहान मुलांना घेऊन जाताना एवढी वाईट अवस्था होती. तर नव्यानं समाविष्ट जो भाग झालेला आहे त्या ठिकाणी आपला नवीन संकल्प काय असेल आणि जो आपण वचननामा दिला आपल्या याच्यामध्ये त्यातली किती टक्के काम आपल्या याच्यातून पूर्ण झालेले? कर तर आहे ना याच्यावरती, अतिरिक्त जो कर आहे आपल्या महानगरपालिकेत तो तर वसूलच करत होतो. त्याच्यावरती जी सवलत वगैरे जी द्यायचा विषय होता तो पण आणखी प्रलंबित आहे. तर नागरिकांचं मत आहे की आम्ही महानगरपालिकेला टॅक्स तर भरपूर भरतो, परंतु आमच्या ज्या पूर्वी ज्या समस्या होत्या म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये जाण्याच्या अगोदर ज्या आमच्या समस्या होत्या त्या समस्या त्या तशाच आहेत, परंतु आम्हाला टॅक्स जास्त भरावं. बऱ्याच नागरिकांचं असंही म्हणणं येते की गाव महानगरपालिकेत जाण्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी. असं नाही आहे. काय प्रॉब्लेम असं झाला की यांनी सांगितल्याप्रमाणे भौतिक सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात कमतरता आहेत किंवा नाही आहेत. मग ते पावसाळी लाईनचा पार्ट असेल, पिण्याच्या पाण्याचा पार्ट असेल, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, स्ट्रीट लॅम्पच्या बहुत समस्या आहे किंवा मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये अतिक्रमण झालेला विषय आहे. निश्चितपणे हे सर्व विषय आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेने मागच्या काळामध्ये अमृत 2 योजना म्हणून नवीन गावांसाठी आणली होती. त्या अमृत 2 योजनेच्या अंतर्गत खूप मोठं बजेट या योजनेनं दिलं, परंतु प्रत्यक्ष काम झालं का किंवा करून घेतलं का तर निश्चितपणे काम झालेलं नाही आहे. त्यासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आता मी निवडून आल्यानंतर नरेगावमध्ये 4 लाईन ज्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी आम्ही नारळ फोडला, मोठा कार्यक्रम केला, आमदारांच्या हस्ते नारळ फोडला. फक्त 2च कामं त्या अंतर्गत झाली. 2 कामं अजून सुरुवातसुद्धा झालेली नाही. म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा निश्चितपणे प्रॉब्लेम तुमच्या फॉलोअप जातोय. खूप आमचं फॉलोअप आहे, परंतु बऱ्याचशा वेळा पाहिलं की प्रशासनाकडनं कामाच्या बाबत आपण बजेट देतो 450 कोटी रुपयाचा आपण प्रकल्प आणला आणि त्याच्यावरती काम करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आमचीसुद्धा निश्चितपणे जबाबदारी आहे, परंतु प्रशासनाकडनं सुद्धा मदत व्हावी असं मला वाटतं. कारण मी सुद्धा अभियंता आहे, परंतु आपण इच्छा ठेवल्याशिवाय काम होत नाही. आणि वेळ गेला समजा वर्षाचं बजेट जर असेल आणि जर ते काम जर झालं नाही तर ते बजेटसुद्धा परत जातं. ही टेक्निकली अडचण आहे. आणि म्हणून मला वाटतं अमृत 2 योजना असेल किंवा NDRF सारखा प्रोजेक्ट आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट सारखा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये पावसाळी लाईन जे आहे ते आपत्कालीन स्पॉट शोधून त्या ठिकाणी पावसाळी लाईनचं काम करायचे. परंतु आता आम्ही प्रयत्न करतो आहे. गेले महिना 1.5 महिना बरेचसे स्पॉट दाखवले. म्हणजे मला वाटतं अभिनवचा स्पॉट दाखवला, नंतरनं आपल्या गणेश मंगल कार्याची तिथला स्पॉट दाखवला, आपल्या नवले पुलाची तिथला स्पॉट दाखवला, आपल्या स्मशानभूमीच्या नरेगावचा स्पॉट दाखवला, दाहेरी चौकातला स्पॉट दाखवला. म्हणजे एवढे स्पॉट दाखवूनसुद्धा एकासुद्धा स्पॉटवरती काम हे होऊ शकलेलं नाही. त्यामध्ये आम्हीसुद्धा कमी पडलो हे निश्चितपणे आहे. कदाचित आमचंसुद्धा फॉलोअप ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये होऊ शकलं नाही, परंतु प्रशासनाने सुद्धा त्याच्यावर काम करायला पाहिजे. आपली जबाबदारी जी आहे समजा नगरसेवकांची जबाबदारी करायला पाहिजे, परंतु प्रशासनाने सुद्धा स्वतःची जबाबदारी ओळखून काम करणं हे खूप गरजेचं आहे. आम्ही म्हणणार नाही पूर्ण दोष त्यांना नाही देणार, परंतु जर का आपण एकत्रितपणे काम केलं तर त्याचा रिझल्ट निश्चितपणे मिळेल आणि रिस्पॉन्स जो आहे तो आम्हाला मिळणं अत्यावश्यक आहे. म्हणून प्रशासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही ज्यावेळेस एखादं काम सांगतो आमची थट्टामस्करी करण्यापेक्षा नगरसेवकांची तुम्ही जर काम केलं
आणि मदत केली तर निश्चितपणे लोकांचा फायदा होईल. कारण लोक एवढे टॅक्स भरतात. आता लोकांची उद्विग्नता पहा की आम्ही एवढा टॅक्स भरतो, आमच्याकडे कामच होत नाही, त्यापेक्षा आमची ग्रामपंचायत बरी, अशा प्रकारच्या लोकांचं मत येतं. परंतु माझी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे, कोट्यवधी रुपयाचं बजेट जे आहे महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. आपण कामाची सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल बराचसा बदल जो आहे आता कामाच्या माध्यमातून तुम्हाला जाणवत असेल. मी म्हणणार नाही किंवा खूप बदल झाले, पण 5% जरी डेव्हलपमेंट जे आहे 200 दिवसामध्ये तुम्हाला झालेले दिसेल. कारण महत्त्वाचे जे स्पॉट होते पाणी पावसाळी लाईनचे ते बऱ्यापैकी आपण केले. बरेचसे स्पॉट राहिले पण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे. आपल्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे तिथं आम्ही 5 मिनिटात पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काम निश्चितपणे होतं आहे, परंतु आपल्या टॅक्स भरण्याच्या मोबदल्यामध्ये तेवढं काम व्हायला पाहिजे, ते होत नाही हे सुद्धा निश्चितपणे मान्य आहे. 24/24 ची योजना आहे पाणीपुरवठा संदर्भात, त्याचा काय लाभ होणार आहे का आपल्या समाजाला? कारण का ह्या भागामध्ये अशी परिस्थिती म्हणजे अभिनव किंवा गायत्री मळा असेल ह्या भागामध्ये महानगरपालिकेची लाईनच दिलेली नाही, पण टॅक्स मात्र महानगरपालिकेच्या बाकीच्या भागांप्रमाणे त्यांना बसतोय. पण त्यांच्यापर्यंत आता तुमची आता महानगरपालिकेच्या समाविष्ट गावांच्या बाबत आपण 2-3 वेळा त्यावर चर्चा केली. आता ठराव आपण दिलेला आहे की जो टॅक्स लावला गेलेला आहे तो अराजक टॅक्स आहे आणि काही डेव्हलपमेंट नसताना, काही प्रयोजन नसताना खूप टॅक्स आपल्याला लावला गेलेला आहे. त्याबाबत आपण ठराव दिलेला आहे. 37% टॅक्स हा आत्ता लागलेल्या टॅक्स कमी करावा अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर सिंगल पटीने टॅक्स जो आहे तो लावा अशी मागणी आपण निश्चितपणे केलेली आहे. त्याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा टॅक्सच्या बद्दलचा जो काही प्रश्न आहे तो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेपासून अगदी महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला इथं नवले पुलाखाली तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी इथं जल्लोष केला की टॅक्स आता इथल्या नागरिकांना कमी झाला. पण आत्ता एवढे वर्ष झाले तरी सुद्धा अजूनही टॅक्सबद्दल शाश्वत भूमिका किंवा टॅक्सबद्दल कमी जे आहे पाहिजे लोकांना ते झालेले नाही. वास्तविक आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तसं पत्र दिलं होतं माननीय आयुक्तांना की याबाबत आपण टेक्निकली माहिती घेऊन त्याच्यावर तोडगा काढावा. परंतु प्रॅक्टिकली त्याच्यावर काम झालं नाही आणि तोडगा निघू शकला नाही आणि वेळ गेला बराचसा. महानगरपालिकेची मानसिकता अशी आहे की आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे आणि रूलप्रमाणे 20-20% दरवर्षी वाढ करून आता जो टॅक्स आहे वडगाव बुद्रुकच्या टॅक्स एवढाच टॅक्स नरेगावला लावला असं त्यांचं मत आहे. परंतु हा जो कन्सेप्ट जो आहे डेव्हलपमेंट केल्यानंतर म्हणजे डेव्हलपमेंटची सुरुवात झाल्यानंतर 20% वाढ असं होणं अपेक्षित आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिका अस्तित्वात नव्हती आणि डेव्हलपमेंटच काय झाली नाही. परंतु टॅक्स बाकी तो 20-20% आपले 100% आपल्या जुन्या गावांप्रमाणे तो टॅक्स आलेला आहे. परंतु लोकांची मागणी जी आहे त्याबाबत अशी आहे की आपण डेव्हलपमेंटला सुरुवात केल्यानंतर दरवर्षी 20% वाढ अशी करावी म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर ती इक्वल होईल आणि आमची डेव्हलपमेंट होईल अशी मागणी रास्त मागणी नागरिकांची आहे. मला वाटतं आता त्याच्यावरती निश्चितपणे तोडगा निघेल. महाराष्ट्र सरकार त्याबाबत पॉझिटिव्ह आहे. पुणे शहरातले सर्व पदाधिकारी त्याबाबत पॉझिटिव्ह आहे. सर्वपक्षीय लोकांचं सुद्धा तसंच मत निश्चितपणे आहे आणि एखाद्या टॅक्सच्या बाबत निश्चितपणे चांगली भूमिका महानगरपालिकेमध्ये झालेली आपल्याला दिसेल. हो, आपल्या प्रभागामध्ये स्वच्छतागृहांची संख्या पण खूप कमी आहे आणि जे आहेत ते पण नागरिक अवस्थेमध्ये साफसफाई होत नाही, त्यावर काय ॲक्शन घेणार? स्वच्छतेच्या बाबत महानगरपालिकेने एक टेंडर काढलेलं आहे स्वच्छतागृहांच्या आणि ती वेगळी एजन्सी जी आहे ती स्वच्छता करते आहे. मला वाटतं घनकचरा विभागाचे जे खातेप्रमुख आहेत त्यांनी त्यावर लक्ष ठेवावं कारण ते कार्यक्षम खातेप्रमुख आहेत. त्यांनी बरेचसे नवीन कन्सेप्ट आणलेले आहेत. ते सक्सेस व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण त्यांच्या संकल्पना वेगळ्या असतात आणि त्या संकल्पना सक्सेस व्हाव्या अशी आमची शुभेच्छा आहेत त्यांना. स्वच्छ ही संस्था जी आहे ती राज्यसभेची निवडणूक केली महाराष्ट्र ती खूप लोकांच्या अनुभव करते. फार आवाजाने दराने पैसे मागते, लोकांवर गळती पैसे द्या मागते. त्याला जर नगरपालिका आपल्या सहाय्य करत असेल तर आपण का त्यांना पैसे तो खूप मोठा विषय आहे. कारण गळती 70 रुपये द्या 80 रुपये द्या असं लोकांचा अनुभव. घनकचऱ्याच्या बाबत तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा अडचणी आहेत. लोकांच्या नागरिकांनी खूप त्याबाबत सजेशन दिलेले आहेत पण प्रत्यक्ष त्याच्यावर अभ्यास करून माननीय आयुक्त असतील माननीय घनकचरा विभागाचे प्रमुख असतील त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. त्याप्रमाणे लोकांच्या मागणीप्रमाणे बदलसुद्धा करायला पाहिजे. म्हणजे स्वच्छ संस्था असतील अजून कुठल्या संस्था नेमून त्याच्यावर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या आहेत. या संस्था ज्या आहेत त्या काम करतात का नाही त्याचं क्रॉस चेकिंग व्हायला पाहिजे. त्याच्यावर चेकिंग करण्यासाठी एजन्सी नेमली गेली पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे.
फक्त आपण त्या संस्था बिलं काढण्यासाठी न होता त्याच्यावरती काम करून त्यांनी बिलं किंवा त्यांचं कामकाजाप्रमाणे पैसे घ्यावेत हे निश्चितपणे. मला त्यांना अधिकार आहे का असे पैसे मागायचा अधिकार? नाही, आता त्यांचं जे आहे स्वच्छ संस्था जी अपॉइंट केली पूर्वी त्याचा कन्सेप्ट असा होता की त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचा आणि तो फेडर पॉईंटवरती आणून द्यायचा, असा तो कन्सेप्ट होता. आणि अपेक्षितसुद्धा तेच आहे, त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तो कचरा गोळा करायचा असा तो कन्सेप्ट आहे. ते घरोघरी आले तर त्यांना काही 60 रुपये 70 रुपये असे काहीतरी ठरवून दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी पैसे गोळा करायचे असं आहे. परंतु आमची मागणी अशी आहे की महानगरपालिकेने स्वतःची घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत पोचवली. समजा बैठी घरं असतील, वस्त्या असतील, त्या ठिकाणी घरोघरी जर गेली तर कचऱ्यावर रस्त्यावर कचराच पडणार नाही, क्रॉनिक स्पॉटच तयार होणार नाही. 4-5 महिन्यामध्ये काही PMPLच्या बसेस या रूटवर नवीन सुरू केल्यात का तुमच्या माध्यमातून? आमच्या माध्यमातून आता नरेगावमध्ये एक बस चालू केली आपण. नंतरनं आपल्या धायरीमध्ये एक बस चालू झाली, वडगावमध्ये एक बस चालू झाली. परंतु त्या प्रमाणामध्ये जास्त बस उपलब्ध व्हायला पाहिजे की जेणेकरून जास्त आपल्याला त्याचा फायदा PMPLला लोकांचा फायदा होईल. भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त रूट आपण चालू करणार आहोत. भाऊ, आपल्या भागाला नैसर्गिक हॉटेलचं मोठं बदल लागलं. आपल्या भागात एवढे नैसर्गिक हॉटेल की त्याचं जतन आणि संवर्धन होणार आहे. आता त्याला नाल्याचं स्वरूप आहे. म्हणजे अक्षरशः त्याचं पाहताना की आम्ही ज्या गावातल्या गोष्टी ऐकतो स्वच्छ आणि सुंदर अशी निर्मळ होती, म्हणजे आता गटारीमध्ये रूपांतर झाले. काय झालं, बेकायदेशीर बांधकामं खूप झाली पूर्वी ग्रामपंचायत काळामध्ये आणि ड्रेन सिस्टीम ग्रामपंचायत काळामध्ये न झाल्यामुळं ओढ्यावरती लोकांनी बिल्डिंग्स बांधल्या, ओढे बंद केले. जो ओढा 12 मीटरचा 15 मीटरचा ओढा जो होता पूर्वी तो आता 2 मीटरचा झाला. त्यामुळं पाणी पावसाचं त्यामध्ये मावत नाही, पाणी बाहेर येतं, बिल्डिंगमध्ये घुसतं, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. आता अशी परिस्थिती आहे की जसं आम्ही वडगाव बुद्रुकमध्ये केलं, जेवढं अतिक्रमण होतं ते काढून टाकलं, रिटेनिंग वॉल बांधून टाकल्या, लाईनिंग करून ओढे पूर्ण ताब्यात घेतले. तसंच बाकी गावांमध्ये सुद्धा करणं अत्यावश्यक आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला ओढ्यांचं संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला जर भविष्य काळामध्ये मोठ्या घटना जर टाळायच्या असतील तर ओढे जे आहेत पूर्वी त्यांचं मार्किंगप्रमाणे म्हणजे महसूल विभागामध्ये त्यांचं मार्किंग जे आहे त्या मार्किंगप्रमाणे सगळे ओढे आपण ताब्यात घ्यायला पाहिजे. अतिक्रमणाचा मोठा लेख आहे आपल्या भागात. तिथं कारवाई करताना गावकीचं राजकारण दिसतं. तर अतिक्रमणाची एवढी मोठी समस्या आहे की तिथं जे दबाव जो निर्माण झाला पाहिजे, गाड्या पण आठवड्यातून एकदा येतात. परिस्थिती अशी आहे की माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस थोडंसं जर संवाद साधला तर आपल्याला निश्चितपणे कॉपरेशन होतं. आता मी भूमकर चौक ते पारी कंपनी चौक रस्त्याचं ज्यावेळेस उद्घाटन केलं, नारळ फोडला, त्यावेळेस सर्व गाववाल्यांच्याच जमिनी त्यामध्ये होत्या. त्यांच्याशी चर्चा केल्या, 4 बैठका झाल्या, त्यांचे प्रश्न सोडवले, त्यांच्या अडचणी सोडवल्या, त्यांचा ताबे यादीचा विषय केला. मग आता सर्वांनी आपल्या जागा ताब्यात दिल्या, तर रस्त्याचं कामसुद्धा चालू झालं आहे. म्हणजे आपलं संवाद साधणं खूप गरजेचं आहे. पुढच्या 100 दिवसाचं काय प्लॅन आहे? आता 200 दिवस झाले आणि 200 दिवसामध्ये जी कामं झाली, पुढच्या 100 दिवसामध्ये कुठली कामं करायची आपल्याला? ॲक्च्युली आता आमचं 5 वर्षांमध्ये 1825 दिवसामध्ये 1825 कामं आम्ही करणार आहोत. पुढच्या 100 दिवसामध्ये आमच्या गार्डनचं उद्घाटन झालेलं असेल, पुढच्या 100 दिवसामध्ये आमचं दवाखान्याचं उद्घाटन झालेलं असेल, पुढच्या 100 दिवसामध्ये आमचं शाळेचं उद्घाटन झालेलं तुम्हाला दिसेल, पुढच्या 100 दिवसामध्ये भूमकर चौक ते पारी कंपनी चौक रस्ता तुम्हाला झालेला दिसेल, पुढच्या 100 दिवसामध्ये दोन्ही सर्व्हिस रोड आपल्याला झालेले दिसतील, पुढच्या 100 दिवसामध्ये तुम्हाला 4-5 बस स्टॉप झालेले दिसतील, पुढच्या 100 दिवसामध्ये तुम्हाला नवले पुलाचं बरंचसं काम हे झालेलं तुम्हाला दिसेल. हो, आत्ताच्या आपल्या प्रभागामध्ये आता 200 दिवस जे कंप्लीट झाले याच्यामध्ये आपण आतापर्यंत किती निधी आणला आणि भविष्यामध्ये जे आपला कार्यकाळ आहे त्यामध्ये आपण किती निधी आपल्या प्रभागासाठी आणू शकतो, काय मत आहे? आता ह्या 200 दिवसामध्ये पूर्वी प्रशासनाने सुद्धा बराचसा निधी टाकलेला होता. आम्ही निवडून आल्यानंतर तो सर्व निधी जो आहे तो कामं लावून आम्ही त्याची उद्घाटन केली, कामंसुद्धा चालू झाली. आमच्या बजेटमधून आत्ताशी सुरुवात झालेली आहे. आमच्या सहकारीसुद्धा स्थायी समितीमध्ये आहेत, त्यांनासुद्धा खूप बजेट मिळालेलं आहे. आम्ही तिघंजणी मिळून मला वाटतं कमीत कमी 100 कोटीची कामं आपल्या प्रभागामध्ये निश्चितपणे आमच्या माध्यमातून होतील आणि मुख्य खात्याकडनं साधारण 50 कोटी रुपयाची कामं, 150 कोटी रुपयाची कामं आपल्या प्रभागामध्ये येत्या वर्षभरात निश्चितपणे होतील असं मला वैयक्तिक माझं मत आहे. आपण जर बघितलं तर आपला 2029चा नेमकं मानस काय आहे, विधिमंडळ की महानगरपालिका?
नाही आता काय आहे की मी आता महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. जी जबाबदारी आपल्याला मिळेल ती प्रामाणिकपणे करण्याची आपली पूर्वीपासून इच्छा राहिलेली आहे. मग कुठलंही काम असो, ग्रामपंचायत सदस्य असला तरी त्यांनी त्याला न्याय दिला पाहिजे. तसंच महानगरपालिकेमध्ये आहे, पूर्णपणे न्याय देण्याचं काम हे करण्याचा माझा प्रयत्न असतो. मग महानगरपालिकेमध्ये जीवीचा विषय असेल किंवा विधी समितीमध्ये मी सदस्य आहे, विधी समितीमध्ये काम करण्याचा प्रयत्न असेल किंवा दररोज महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये मी माननीय आयुक्तांना माननीय महापौरांना भेटत असतो. आपलं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. आपल्याला काय जबाबदारी भविष्यकाळामध्ये मिळेल त्यासाठी आपल्याला आपले वरिष्ठ निश्चितपणे सक्षम आहे. ते भविष्यकाळामध्ये आपल्याला आपल्या पात्रतेप्रमाणे जबाबदारी देतील. परंतु भविष्यकाळामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण वाटचालसुद्धा करणार आहोत. आपल्याला जे अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःमध्ये बदल, आपल्या स्वतःमध्ये आपली कार्यक्षमता वाढवणे, आपल्यामध्ये काही चुका आहेत का त्या शोधून त्याच्यावरती मात करणे, आपण काही कमी पडतो का तर त्याच्यावरसुद्धा आपण प्रयत्न करून जास्तीत जास्त संपर्क आपल्या पूर्ण भागामध्ये कसा होईल. आता संघटनेमध्ये बरीचशी कामं आपल्याला असतात तीसुद्धा पूर्ण प्रामाणिकपणे 100% पूर्ण करणे किंवा आपल्या लोकांशी काही याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरीचशी कामं आपल्याला लोकांची करावी लागतात. समजा दवाखाना असेल, पोलीस चौकीचा विषय असेल किंवा काही मदत करण्याचा विषय असेल, शैक्षणिक विषय असेल, आपल्या भागामध्ये बेरोजगारीचा विषय आहे. हे सर्व विषय जे आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आपण काम केल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो का तर निश्चितपणे न्याय मिळतो आणि त्यासाठी आपले वरिष्ठ जे आहेत ते निश्चितपणे विचार करत असतात. आपल्याला संधी मिळाली, जी संधी मिळेल ती साधायची आणि त्याला न्याय द्यायचा हे आपलं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये प्रयत्न राहणार आहे. कामाचा धडाका बघता 2029ला आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून आमदार बघायला मिळेल. ते पार्टीचा निर्णय आहे, परंतु आपल्या नेत्याबरोबर प्रामाणिक राहणं हे आपलं निश्चितपणे क्वालिटी राहिलेली आहे. त्यामुळं आपल्या माणसाबरोबर आपण प्रामाणिक राहायचं. जे आपल्याला देतील ते आपण पूर्णपणे काम करायचं आणि जे मिळालं नाही त्याच्यावरती नाराज होण्यापेक्षा जे मिळालं त्याच्यावर आनंद मानून जास्तीत जास्त काम करायचं.